महाराष्ट्रामध्ये 80% लोक ऑनलाईन वस्तू घेत असतात। त्यामध्येच काही ठिकाणी असे फ्रॉड देखील होत असतात। Amazon, फ्लिपकार्ट, मिशो वगैरे असे खूप वेबसाईट आहे, त्याच्यावरून तुम्ही ऑनलाईन वस्तू घेता। त्यामध्ये असे काही फ्रॉड होता, काही लोकांना वस्तू भेटत नाही, दगड भेटतो किंवा साबण भेटतो। तुम्ही माझ्या बाजूला व्हिडिओ बघू शकता, ऑनलाईन वस्तू घेताना किती लोकांसोबत काय काय फ्रॉड होता। या माणसाने जेव्हा वस्तू घेतली तेव्हा त्या वस्तूच्या ऐवजी त्याच्यामध्ये फळ निघालं, आणि फळ निघाल्यावर अशा वेळेस काय करणार तुम्ही? Amazon मध्ये रिप्लेस किंवा रिफंडची पॉलिसी काय वस्तू नसते। मग अशा टायमाला तुम्हाला काय करायचं असं की वस्तू घेताना व्हिडिओ बनवायचा असतो, आणि तुमच्यासोबत जेव्हा फ्रॉड होतो, स्कॅम होतो, तेव्हा तो वस्तूचा व्हिडिओ तुम्हाला पाठवायचा असतो Amazonच्या वेबसाईटवर किंवा ऑफिसला जाऊन दाखवायचा असतो। म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला जी वस्तू भेटते ती चांगली भेटते आणि बदलून भेटते। अनेक लोकांसोबत असे घटनेचे व्हिडिओ होत असतात। तर तुम्ही काय करायचे, तुमच्यासोबत जेव्हा असं काय होणार असेल तर तुम्हाला एक ऑप्शन आहे, जो डिलिव्हरी बॉय असतो, जो तुम्हाला तुमच्या समोर वस्तू घेऊन येतो, त्याच्या समोर तुम्हाला ती वस्तू असते ती खोलायची असते आणि तिचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकायचा असतो किंवा तुम्हाला तो व्हिडिओ बनवून स्वतःकडे ठेवायचा असतो। त्याच्याने तुम्ही जी वस्तू घेता ती अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही स्वतःला घेऊ शकता, आणि तुमचा जो स्कॅम होतो तो लोकांसमोर पण दिसतो आणि कंपनीला पण दिसतो। जर तुम्ही बाय चान्स तुम्ही 80,000चा आयफोन घेताय किंवा 10-5 हजाराची एखादी वस्तू घेताय, मशीन घेताय, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ती वस्तू नाही निघत, तर अशा गोष्टीच्या वेळेस तुमचा खूप मोठा लॉस होतो, नुकसान होतं। 80% लोकांसोबत फ्रॉड होतो, पण त्यांना बोलता येत नाही आणि त्यांच्याकडे सबूत नसतं। तुम्हाला अशा टायमाला काय करायचं की तुम्हाला त्या गोष्टीचा व्हिडिओ बनवायचा आहे। महाराष्ट्रामध्ये दिवाळीला, सणासुदीच्या दिवशी, गुढीपाडव्याच्या दिवशी, 15 ऑगस्टच्या दिवशी अनेक असे सणासुदी ज्या वेळेस लोक वस्तू घेतात ऑनलाईन आणि त्यांच्यासोबत स्कॅम होतो, फ्रॉड होतो। पण तुमच्यासोबत असं नाही व्हायला पाहिजे, त्यासाठी मी तुम्हाला 5 उपाय सांगणार आहे। पहिला उपाय म्हणजे पहिल्या वेळेस तुम्ही फोटो काढा त्या वस्तूचा किंवा व्हिडिओ बनवा। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा अनबॉक्सिंग कराल तेव्हा एखाद्या ठिकाणी थांबून वस्तू खाली ठेवून तिचा व्हिडिओ बनवा। तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जो व्हिडिओ बनवता येतो त्या व्यक्तीच्या समोर बनवा। डिलिव्हरी बॉय जेव्हा तुमच्या समोर येतो त्याच्या समोर व्हिडिओ बनवायचा। चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही जे पैसे देताय ते कॅशनी पेमेंट करायचं जास्त करून प्रेफर करा, जेणेकरून तुम्ही जर वस्तू तुम्हाला आली नाही तर तुम्ही त्या गोष्टीचे पैसे देऊ पण शकत नाही आणि तुमचे पैसे वाचतील। जर तुम्ही ऑनलाईन पैसे देताय, 5वी गोष्ट, ती ऑनलाईन पैसे तुमचे यायला जास्त टाइम लागतो, काही वेळेस महिना लागून जातो। तर अशा कंडिशनला तुमचे पैसे अडकून जातात। कॅश पेमेंटचा मार्ग तुम्ही वापरा, जेणेकरून तुमचे पैसे आहे ते तुमच्याकडे राहतील, आणि ऑनलाईन पैसे अडकले किंवा ते पैसे आलेच नाही तर तुम्ही अशा फ्रॉड पासून वाचून जाल। Amazon, फ्लिपकार्ट, मिशो वगैरे खूप असे वेबसाईट आहे ज्याच्यावर तुम्हाला सगळ्या टाइमला 99% तुमच्या वस्तू वेळेवर तुम्हाला भेटेल, असे काही गॅरंटी नाही। असे काही व्हिडिओ आपल्या समोर आले ज्या लोकांचे वस्तू आले नाही, 80 हजाराचे मोबाईलचे बदले दगड आलाय, साबण आलाय, एखादं हे आले, बॉक्स आले, रिकामं खोकं आले, तर तुमच्यासोबत असं नाही व्हायला पाहिजे। आता सण सूट खूप वेळा येतात। आता रिसेंटमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये नाही का व्हॅलेंटाईन डे, गुढीपाडवा, रंगपंचमी, खूप काय काय असे सण आहे, त्याच्यामध्ये तुम्ही असे वस्तू घेणार आहे ऑनलाईन आणि तुमच्यासोबत अशा गोष्टी घडून जाणार आहे। तुम्हाला जर वस्तू घ्यायची असेल तर नेहमी तुम्ही त्या वस्तूची डिटेल बघा। रिफंड व्हायचं ऑप्शन आहे, रिटर्न करू शकतो, किंवा किती दिवसाची पॉलिसी, तुम्ही जी वस्तू घेताय त्या वस्तूची पॉलिसी बघा की 7 दिवसामध्ये तुम्ही ती वस्तू वापस देऊ शकताय का नाही। जर तुम्हाला ती पॉलिसी दिसत नसेल किंवा पॉलिसीमध्ये असं लिहिलं असेल सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन ती वस्तू रिफंड होईल किंवा रिप्लेस होईल, तर अशा वस्तूला तुम्ही घेणं अवॉइड करा, दुकानामधून जाऊन घ्या। कारण दुकानातून जी वस्तू घेता तुम्ही ती वस्तू खराब निघत नाही, खराब निघाली तर तुम्ही ती वस्तू वापस देऊ शकता। तर असे काही गोष्टी ज्यामुळे तुमचे पैसे आणि तुमची वस्तू तुम्हाला चांगली घेता येईल आणि पैसे चांगल्या ठिकाणी जातील। जर ऑनलाईन ऑफर असेल, SBI, ICICI बँक, असे खूप बँकेचे कार्ड आणि ऑफर असते वस्तू घ्यायच्या टायमाला। जर तुम्ही ती वस्तू कार्डाच्या मार्फत घेत असाल तर त्याच्याने आपल्याला फायदा होतो, आपले 2-4 हजार रुपये वाचून जातात। पण ती वस्तू चांगली येण्यासाठी तुम्हाला ती वस्तू घेताना तुम्हाला तिचा व्हिडिओ बनवणं आवश्यक असतं। तर बँक ऑफर वगैरे पण चालू आहे। तुम्ही कमेंट करून सांगा की तुमच्यासोबत अशा गोष्टी झाल्या आहे का नाही। तुम्ही व्हिडिओ कुठून बघत आहे कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा। तुमच्यासाठी अशा इन्फॉर्मेशन व्हिडिओ मी बनवतो असतो। माझं नाव संकेत, धन्यवाद।